उद्धव ठाकरे धारावीवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अदानी यांना वारेमाप FSI दिला जातोय असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केलाय। तर धारावीकरांनाच पात्र अपात्र चक्रव्यूहामध्ये अडकवलं जातंय अशी टीकाही त्यांनी केली आहे। तर अदानी यांना जमत नसेल तर धारावी संदर्भात टेंडर रद्द करा आणि नवीन टेंडर काढा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली आहे। त्याचप्रमाणे मोदी शहा यांनी गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळवून नेली आहे। आता मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे, तो आम्ही होऊ देणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरेंनी या निमित्तानं दिला। अदानीला हे टेंडर दिलं गेलं त्यावेळेला टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी ह्या आज त्या देऊ करतात। म्हणजे एकतर वारेमाप FSI मुळामध्ये जर का धारावीचा प्रकल्प आपण पाहिला तर 590 एकरचा हा एकूण भूखंड आहे। त्या 590 मध्ये 300 एकर हा गृहनिर्माणसाठी आहे किंवा तिथे घर आहे। मग बाकीचा जो आहे त्याच्यामध्ये माहीम नेचर पार्क, नंतर मग टाटाचं ते पॉवर स्टेशन आहे, रिसिव्हिंग सेंटर वगैरे काय काय गोष्टी आहेत। आणि एकूण टेंडरमध्ये जर का तुम्ही बघाल तर कुठेही वाढीव TDRचा उल्लेख नाही आहे। त्याच्यानंतर आता जे काय तिकडे चाललेलं आहे की सर्व घरांना ते एक नंबर देत आहेत, म्हणजे धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं। आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही। आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभं राहू। या टेंडरचा अभ्यास केला तर याच्यामध्ये कुठेही आज देऊ केलेल्या सोयी सुविधांचा उल्लेख नाही, म्हणजे ही मोठी फसवणूक आहे। म्हणजे इतर त्यावेळेला ज्यांनी टेंडरमध्ये सहभाग घेतला होता त्यांच्यापैकी कोणीतरी जर का कोर्टात गेलं तर हे टेंडर रद्द होऊ शकतं। आणि आमचं म्हणणं आहे की अदानीसाठी जर तुम्ही मुंबईची विल्हेवाट लावणार असेल तर टेंडर रद्द करा। धारावीकरांना तिथून उचलून कुठेही मिठागरात किंवा कुठेही टाकता येणार नाही। जर अदानीला इकडे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला हे जमत नाही, त्यांनी टेंडर सोडून द्यावं, पुन्हा टेंडर काढा। या योजनांच्या सगळ्या फसव्या धुरळ्यामागे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचं कसं ते चांग भलं करू इच्छित आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। एकूण काय तर मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे। म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील। अर्थात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही।